आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడియాల తడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రహప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం। मंत्री दादाजी भुसे व युवा नेते विनोद वाघ यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्ट्यात पुन्हा विकासाची गंगा। मालेगाव शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाने व माजी नगरसेविका सौ कल्पना विनोद वाघ यांच्या पाठपुराव्याने नगरविकास विभागाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे व अमृत अभियान टप्पा 2 अंतर्गत मंजूर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे कामांचे भूमिपूजन शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्टा येथे सटाणा नाका ते बोरसे नगर रस्ता काँक्रिटीकरण करणे, बापूजी नगर ते शिवरतन कॉलनी शिवरोड रस्ता काँक्रिटीकरण करणे, सटाणा नाका ते शिवरतन कॉलनी शिवरोड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे आदी या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्टा परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार सदर भागात रस्ता काँक्रिटीकरण व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे सदर कामे पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। सदर प्रसंगी मालेगाव शहरात विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याने व भरघोष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले। सदर भूमिपूजना प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चाव, महानगर प्रमुख विनोद वाघ, उपजिल्हा प्रमुख सुनील देसले, सुनील देवरे, माजी उपमहापौर निलेश आहेर, सुरेश गायकवाड, संजय महाले, यशपाल बागुल, गणेश पाटील, दत्ता चौधरी, जीतू भुसे, पिंटू अहिरे, अमोल चौधरी, भारत बेद, गजेंद्र माळी, अजय दाभाडे, राकेश भुसे, संजय भुसे, सुनील पाटील, सुनील सोनवणे, दर्शन नागरे आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादाजी भुसे साहेब यांचे देखील विशेष आभार मी या ठिकाणी मानू इच्छितो। गेल्या 1.5 वर्षापूर्वी या तिघ कामांना मंजुरी मिळाली। या ठिकाणी पाईपलाईनची मोठी अडचण निर्माण झालेली होती आणि आजूबाजूच्या कॉलन्यांमधला या पाईपलाईनमुळे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे। या ठिकाणी भुयारी गटारीचे काम यापूर्वी संपन्न झालेले आहे आणि त्या भुयारी गटार आणि पाईपलाईनमुळे हा रस्ता खराब झालेला आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सटाणा नाका ते बागुल कॉलनी जवळपास 560 मीटर आणि बागुल कॉलनी ते पुढे म्हणजे मोर्या कॉलनी ते रामलीला मैदान 400-450 मीटर असा जवळपास 1000 मीटरचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर करून या संपूर्ण परिसरातील रहदारी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत सुरळीत होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। स्थानिक नागरिकांचा पूर्ण प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्ट्याचा तसा पाहिला तर हा प्रमुख रस्ता आहे। सटाणा नाका म्हणजे हा कलेक्टर पट्टा पटेल नगर, बोरसे नगर या भागाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन नामदार दादासाहेबांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी ज्या कामाला सुरुवात केली आणि या कामाला मंजुरी मिळाली, नगरोत्थान या विकास निधीमधून हा रस्ता मंजूर झालेला आहे। अमृत योजना टप्पा 2 मधून या ठिकाणी पाईपलाईनची देखील निर्मिती होणार आहे। या होणाऱ्या कामामुळे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी अतिशय आनंदित आहेत आणि परिसरातील सर्व नागरिक देखील या कामामुळे त्यांचं देखील समाधान या ठिकाणी होणार आहे। या कामामुळे मी सर्व संबंधित ठेकेदारांना विनंती करतो की चांगल्या क्वालिटीचा रस्ता आपण या ठिकाणी तयार करून आमच्या प्रभाग क्रमांक 11तील नागरिकांना उत्तम अशी सोय आपण निर्माण करावी अशी मी विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो।